नवी मुंबई शहरामध्ये निवडणुकीच्या दृष्टीने वातावरण गरम होताना दिसून येते। शिवसेना आणि भाजप आम्हाला विचारत नाही यासाठी आरपीआयने रोखठोक भूमिका घेतल्यानंतर आता अजित पवार गटाने सुद्धा आक्रमक भूमिका घेतलेली आहेत। नाहीतर आम्ही 16वरच्या निवडणूक लढवण्याची तयारी आहेत अशी भूमिका राष्ट्रवादी व्यक्त करत आहे। आपल्या बरोबर अजित गटाचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत आहेत। सर, आरपीआयने स्वतंत्र निर्माण भूमिका घेतलेली, तुम्ही सुद्धा आज बैठकीमध्ये भूमिका घेताय। आरपीआयचे अध्यक्ष खरे यांनी का भूमिका घेतली, त्यांना का घ्यावी लागली, आणि आम्ही पण आज मीटिंग घेऊन प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली। त्यांना सर्वांना ही गोष्ट सांगितलेली आहे आणि एक मतानं निर्णय घेतलेला आहे की जर आम्हाला आमच्या नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जर भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट शिवसेना यांना जर आवश्यकता नसेल तर आम्ही फरफटत त्यांच्या मागे का जावं। आज निवडणुका झाल्यापासून खासदार असतील, दोन्ही आमदार असतील, पालकमंत्री असतील, संपर्क मंत्री असतील, ह्या लोकांना आम्ही फोन करतो, त्यांना सांगतो की आम्हाला भेटायचंय, आमची काही कामं आहेत, परंतु पीए फोन कधी कधी उचलत नाही आणि उचलले तर दादांना सांगतो किंवा अमुकांना सांगतो, अशी भूमिका त्यांची असते। आणि म्हणून निवडणुकीत जर महायुतीमध्ये निवडणुका लढलेल्या आहेत खासदारकी किंवा आमदारकी, मग आमच्या पक्षाची जेवढी ताकद आहे तेवढ्या पक्षाच्या ताकदीनं आम्ही त्यांना मदत केलेली आहे। आज इथं आपण बघितलं बेलापूर मतदारसंघात 377 मतांनी आमदार निवडून आलेले आहेत। मग आमची भूमिका आम्ही जर बरोबर नसतो तर ही भारतीय जनता पार्टीची ही उमेदवारी जिंकली असते का? मग असा प्रश्न आम्ही त्यांना त्यांच्यावर मेहरबानी केली नाही। आमच्या पक्षाचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार साहेब आणि सुनील तटकरे साहेब प्रांताध्यक्ष यांनी जी भूमिका आम्हाला सांगितली ती भूमिका आम्ही प्रामाणिकपणे बजावली। आमच्या नवी मुंबईमध्ये आमची किती ताकद आहे, किती मतदार आहेत, त्यापेक्षा अजितदादा किंवा तटकरे साहेब पक्ष आणि मी स्वतः एवढ्या वर्ष काम करतो तर आमच्या लोकांची बरीचशी मतदार आहेत। आज एससी एसटी मधले जे काही मतदार आहेत आज पण वेगळा म्हणजे 16 निवडणूक लढवण्याची तयारी आपली। मी तुम्हाला तेच सांगितलं की समविचारी जे लोक आहेत, आमचा पक्ष सर्व धर्म समभाव मानणारा पक्ष आहे। त्या ठिकाणी आठवले गट आरपीआय यांनी जो निर्णय घेतलेला आहे तर आम्ही आता दोघे तर आम्ही एकत्र झालेलोच आहोत। म्हणजे माझ्या महायुतीतून बाहेर पडायचा विषय नाही, त्यांना आमची गरज नाही आणि म्हणून आम्हाला नाईलाजानं हे बोलावं लागतं की आरपीआय आणि आम्ही एकत्र येणार। त्यांना आमची गरज नसेल तर आम्ही अजूनही लोकांना बरोबर घेऊ आणि जर उद्या आम्हाला महायुतीमध्ये घेणार नसतील, नेते आम्हाला बोलत नसतील तर आम्ही आमचं जिवंत राहण्यासाठी आम्हाला निर्णय घेणं गरजेचं आहे। परंतु शेवटी निर्णय प्रांताध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष घेतील। परंतु आमची भूमिका आज या ठिकाणी लोकांसमोर मांडतो की आम्ही आरपीआयचे अध्यक्ष महेश खरेशी मी माझं बोलणं झालं आणि मी जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही दोघांनी एकत्र हा निर्णय एकत्र पुढे येऊन घेऊच। परंतु त्यांच्याशी माझी डिस्कशन झालं, चर्चा झाली। आम्ही अजित पवार राष्ट्रवादीचे गट जो नवी मुंबईचा आहे ते आम्ही मिळून भविष्यामध्ये यांनी जर विचारलंच नाही तर आम्ही ती भूमिका आम्हाला ते लोक घेण्यासाठी भाग पडतात। हे होते नामदेव भगत यांनी सुद्धा सांगितलं, शिवसेना भाजप आम्हाला विचारत नाही तर आम्ही आता महायुतीतल्या आरपीआय पक्ष आणि अजित पवार गट नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी दृष्टीने राजकीय समीकरण करण्याच्या तयारीत आहे अशी भूमिका जिल्हाध्यक्ष व्यक्त करतायत। एक प्रकारे शिवसेना भाजपला हा सूचक इशारा देण्याचं काम अजित पवार गटाने केलेलं आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरे, साम टीव्ही, नवी मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।